नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट वन ह्या एज्युकेशनल चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी बालभारती विषयामधील चतुर हिराबाई हा पाठ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, 2 बैलापैकी एकच बैल दिसला. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये माणिक नावाचा एक शेतकरी आहे आणि तो पहाट झाल्यावरती उठला. त्याचं नाव आहे माणिक. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, माणिक झोपेतून उठला, बाहेर आला आणि त्याने बाहेर येऊन पाहिले तर 2 बैलापैकी त्याला एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. हा जो माणिक आहे त्या माणिकची बायको घरामध्ये होती. त्याने तिला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला. त्या दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. त्या दोघांनी सगळीकडे बैल पाहिला, पण बैल त्यांना कुठेही सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. विद्यार्थी मित्रांनो, यांनी बैल शोधला सगळीकडे, पण तो सापडला नाही. याचाच अर्थ 2 बैलापैकी त्यांचा एक बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी त्यांचा बैल चोरीला गेला त्या दिवशी त्यांनी काय केलं, बैल बाजारामध्ये जायचं ठरवलं आणि ते माणिक आणि माणिकची बायको दोघे मिळून बैल बाजारामध्ये गेले. अचानक हिराबाई ओरडली. हिराबाई म्हणजे कोण? माणिकची बायको. माणिकची बायकोचं नाव होतं हिराबाई आणि ती अचानकपणे म्हणजे एकदम ओरडली, अहो हा पहा आपला बैल. आणि ती जोरात ओरडली आणि म्हणाली, अहो अहो म्हणजे तिच्या नवऱ्याला म्हणजेच माणिकला म्हणाली, अहो हा पहा आपला बैल. चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. ती म्हणाली चोर सापडला, आणि चोर सापडला असं म्हटलं की चोराला कळलं की आता आपण सापडतो काय, त्यामुळे तो घाबरला. पण तसे न दाखवता तो बोलला. चोराला कळलं आपण आता चोर आहोत, आता आपल्याला पकडले, पण त्याने तसं दाखवलं नाही आणि तो बोलला, हा बैल माझाच आहे. चोर म्हणाला हा बैल माझाच आहे आणि हिराबाई म्हणायची बैल माझा आहे. दोघे भांडू लागले. हिराबाई चतुर होती. विद्यार्थी मित्रांनो, चतुर म्हणजे हुशार, चाणाक्ष. ती हिराबाई जी आहे ती हिराबाई खूप चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. हिराबाई पळत पळत बैलाजवळ आली आणि तिने बैलाच्या दोन्ही डोळ्यावरती हात ठेवला आणि डोळे बंद केले आणि चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. मग ती हिराबाई पळत आली. तिने बैलाच्या डोळ्याला हात लावला आणि म्हणाली, सांग मग तुझा बैल आहे तर. बैलाचा कोणता डोळा अधू आहे? अधू आहे म्हणजे थोडंफार दिसत नाही किंवा काहीतरी लागलेलं असेल. बरोबर सांगितलं तर बैल तुझा. हिराबाई चोराला म्हणाली, जर तू बरोबर सांगितलं ना कोणता बैलाचा डोळा अधू आहे तर मग हा बैल तुझाच आहे, मी असं समजेल. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. आता ह्या चोराचा बैल काय त्याचा बैल नव्हताच, त्याने खरंच चोरून आणलेला होता. त्यामुळे त्याला काही माहीत नव्हतं बैलाचा नेमका कोणता डोळा अधू आहे. मग त्याने आधी म्हणाला की उजवा, नंतर म्हणाला नाही 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 डावा. असं उजवा डावा असं तो करत राहिला. हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. मग हिराबाईने काय केलं, तिचे दोन्ही डोळ्यावर ठेवलेला हात काढला आणि म्हणाली, हे बघ माझ्या बैलाचा कोणताही डोळा अधू नाही. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी आले. मग हिराबाईने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, त्या बैलाच्या डोळ्यावरचा हात काढला आणि त्याला म्हणाली, हे बघ हा माझा बैल आहे, माझा बैल कोणत्याही डोळ्यामध्ये अधू नाही. आणि मग लोकांनी काय केलं, त्या चोराला पकडलं. तेवढ्यात पोलीस पण आले आणि पोलीस त्या चोराला घेऊन गेले.
आणि माणिक आणि माणिकची बायको आनंदाने त्यांच्या बैलाला घेऊन घरी आले. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.